नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या अभ्यासक्रमामधला तिसऱ्या युनिटचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। 2 युनिट आपले संपलेले आहेत। आपलं तिसरं युनिट आहे सागर जलाचे तापमान किंवा महासागर जलाचे तापमान। वातावरणाचा अभ्यास करत असताना सागर जलाच्या तापमानाचा अभ्यास करणे त्या ठिकाणी आवश्यक ठरते, कारण सागर जलाच्या तापमानाचा परिणाम सागर जलाची घनता, सागर जलाची क्षारता, सागर जलाच्या हालचाली, सागरामध्ये जी काही अस्तित्वात असलेली जीवसृष्टी, हवामान इत्यादी घटकावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो। सागर जलाचे तापमान सागर पृष्ठभागावर सर्वत्र सारखे नसते। तसेच जर आपण खोलीनुसार जर त्याचा विचार केला तर वेगवेगळ्या खोलीवर सागर जलाच्या तापमानामध्ये भिन्नता आढळते। महासागर आणि भूवेष्टित समुद्राच्या तापमानातही भिन्नता दिसून येते। सागराच्या तापमानातील भिन्नतेचे आकलन होण्यासाठी सागर जल कशा प्रकारे तापते याचा अगोदर विचार होणे या ठिकाणी आवश्यक ठरते। पृथ्वीवरील सागर जलास प्रामुख्याने सूर्यापासून उष्णता मिळते, तशी ती भूपृष्ठाला सुद्धा मिळत असते। म्हणून महासागरी जलाच्या तापमानाचा मुख्य स्रोत प्रामुख्याने सूर्य आहे। सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे त्यामुळं सागर जलाचं जे काही पृष्ठभागाचं जे काही भाग आहे तो तापतो, आणि म्हणून सौरशक्तीच्या माध्यमातूनच महासागर जलाचं तापमान त्या ठिकाणी वाढतं। जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या आणि थंड होण्याच्या गुणधर्मात भिन्नता आहे। जमिनीपेक्षा पाणी सावकाश तापतं आणि सावकाश थंड होतं, कारण जमिनीची घनता पाण्यापेक्षा सुमारे 2.5 पटीने जास्त आहे। तसेच सौर ऊर्जा भूगर्भात प्रवेश करत नाही, मात्र सागरी जलामध्ये सुमारे 30 ते 40 मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरणे प्रवेश करतात। भूपृष्ठाप्रमाणे सागराच्या पृष्ठभागावरून सूर्यकिरणाचे परावर्तन होत असते। हे परावर्तन सूर्याच्या किरणाच्या सागरपृष्ठाशी होणाऱ्या कोनावर अवलंबून असते। सागरावरील आकाश मेघाच्छादित जर असेल तर सागराला लाभणाऱ्या प्रारणात बदल होतो, त्यामुळे सागराला काही कमी प्रमाणात उष्णता प्राप्त त्या ठिकाणी होते। सागराची उष्णता मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनासाठी खर्ची पडून सागर जलाचे तापमान कमी होते। बाष्पीभवनाचा वेग मंदावल्यास उष्णता कमी खर्ची पडते व त्यामुळे सागर जलाचे तापमान वाढते। सौर ऊर्जेशिवाय सागर जलास भूगर्भाकडूनही काही प्रमाणात उष्णता मिळते। त्याबरोबरच भरती ओहोटी, सागरी प्रवाह, सागरी लाटा या माध्यमातूनही थोड्या प्रमाणात का होईना त्या ठिकाणी उष्णता सागरी पाण्याला मिळत असते, पण सौर ऊर्जेच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे। म्हणजे या ठिकाणी आपणाला असं लक्षात येईल की सौरशक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सागर जलाच्या किंवा सागर जलाला प्रामुख्याने उष्णता मिळत असते। आता ज्यावेळेस आपण सागर जलाचं तापमान पाहतो, ज्यावेळेस आपण सागर जलाच्या तापमानाविषयी विचार करतो, त्यावेळेस आपणाला
सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकाचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल किंवा त्याविषयी चर्चा करणं आवश्यक आहे. सागर जलाच्या तापमानाचा मगाशी म्हटल्याप्रमाणे मी हवामानावर प्रभावी परिणाम होत असतो. त्याचबरोबर भूमिखंड किनारी जे काही अस्तित्वात असतात त्याचाही कुठंतरी सागर जलाच्या तापमानावर परिणाम होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण सागर जलाच्या तापमानाचा अभ्यास करत असताना सागर जलाच्या सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्यांचाही या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे. एकूण 4 ते 5 घटक सागर जलाच्या तापमानावर त्या ठिकाणी परिणाम करत असतात. आपण ज्यावेळेस महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे मोजमाप करणं सोपं असतं, आपण ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस पृष्ठभागाचं तापमान जे आहे ते मोजता येतं. परंतु जास्त खोलीवर पाण्याचे तापमान मोजण्यासाठी स्वयंचलित भांड्याच्या किंवा शिशांचा वापर करून त्या ठिकाणी त्याचं मोजमाप करावं लागतं. ती शिशी खोलवर जे काही पाणी असतं, पाणी त्या ठिकाणी भरण्यासाठी तिचे झाकण आपोआप उघडून त्या ठिकाणी तिच्यात पाणी भरले जाईल व पाणी भरल्यावर पुन्हा तिचे झाकण आपोआप बंद होईल. यासाठी नानशेन शिशी किंवा इकमन शिशी उपयोगात आणल्या जातात. या शिश्या बरोबर थर्मामीटर जोडले जाते. याचा उपयोग पाण्याचे तापमान घेणे तसेच पाण्याचा नमुनाही प्राप्त करणे या दोन्ही कामासाठी त्या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे तापमान मोजले असता त्या ठिकाणी भिन्न प्रकारचे तापमान त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. आपण महासागराच्या पाण्याच्या किंवा तापण्याच्या वितरणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यामधला पहिला घटक आहे अक्षांश. मी सांगितलं मगाशी किंवा एकूण 4 ते 5 घटक त्या ठिकाणी परिणाम करतात. त्यामधला पहिला घटक अक्षांश आहे. सागर जलाच्या तापमानाच्या क्षितिज समांतर वितरणाचा परिणाम किंवा क्षितिज समांतर वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अक्षांश हा सर्वात जास्त महत्त्वाचा घटक आहे. विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे जावे व जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे तापमानामध्ये घट होते किंवा तापमान कमी कमी होत जाते. प्रत्येक अक्षवृत्तामागे सुमारे 0.5 अंश सेल्सिअस तापमानात घट होत असते. विषुववृत्तीय प्रदेशातील समुद्रसपाटीचे तापमान 20 अंश ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी आढळते. 30 ते 40 अक्षवृत्ताच्या दरम्यान 16 अंश ते 20 अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. तर उच्च अक्षवृत्तीय ध्रुवीय प्रदेशात 0 अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल आणि त्यापेक्षाही त्या ठिकाणचं तापमान कमी असलेलं आपणास पाहावयास मिळेल. एकाच अक्षवृत्तीय विभागातील उत्तर व दक्षिण गोलार्धाचा जर समजा त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्या ठिकाणच्या सुद्धा तापमानामध्ये भिन्नता आढळते. तसेच एका गोलार्धातील एकाच अक्षवृत्तीय विभागातील महासागरातील तापमानातही भिन्नता आपल्याला पाहायला मिळेल. तापमानातील ही भिन्नता प्रामुख्याने समुद्रप्रवाह, प्रचलित वारे, सागर जलाची क्षारता, भूखंड सानिध्य
इत्यादी घटकामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण अक्षांशाचा जर या ठिकाणी विचार केला तर जसजसं उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये दोन्ही ध्रुवाकडे जावं तसतसं तापमान हे कमी कमी होत गेलेलं आपणाला पाहावयास मिळेल. आणि म्हणून अक्षांश हा पहिला सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारा घटक या ठिकाणी आहे असं आपण या ठिकाणी सांगता येईल. दुसरा महत्त्वाचा घटक आहे प्रचलित वारे. प्रचलित वारे महासागरावरून भूमिखंडाकडे वाहतात की भूमिखंडाकडून महासागराकडे वाहतात यावरील प्रचलित वाऱ्याच्या तापमानावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो. जेव्हा प्रचलित वारे भूमिखंडाकडून समुद्राकडे वाहतात तेव्हा किनाऱ्यालगतचे उष्ण पाणी आपल्याबरोबर पुढे पुढे घेऊन ते ठिकाणी ते जातात. ती जागा भरून काढण्यासाठी किनाऱ्यावरील तळाचे थंड पाणी वर भूपृष्ठभागी येते व त्यामुळे किनाऱ्यालगतचे पाणी थंड राहते. याउलट प्रचलित वारे समुद्राकडून जमिनीकडे येत असतील तर वाऱ्यामुळे किनाऱ्याशी उबदार पाणी जमा होते. परिणामी किनाऱ्याजवळील समुद्राचे काही पाणी आहे त्या पाण्याचे तापमान वाढलेले आपणाला दिसून येईल. व्यापारी वारे व प्रतिव्यापारी वाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रचलित वारे म्हणून संबोधले जाते. अशा प्रकारे जे काही प्रचलित वारे आहेत या वाऱ्याचा कुठंतरी प्रामुख्याने सागर जलाच्या तापमानावर काय होत असतो, परिणाम होत असतो. तिसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो आहे सागरी प्रवाह. सागरी प्रवाहाचे उष्ण आणि शीत असे दोन त्या ठिकाणी प्रकार पडतात. उष्ण प्रवाह ज्यावेळी ध्रुवीय प्रदेशाकडे वाहतात त्यावेळी त्या प्रदेशातील तापमान वाढते. याउलट शीत प्रवाह ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे वाहत आले असता सागर जलाचे तापमान त्या ठिकाणचे कमी होते. उदाहरणामध्ये गल्फ स्ट्रीमचा उष्ण पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी यूएसएच्या ईशान्य किनारपट्टीजवळील अटलांटिक महासागराच्या पाण्याचे तापमान त्या ठिकाणी वाढवण्यासाठी तो मदत करतो. याउलट पेरूच्या शीतप्रवाहामुळे पेरूच्या किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागराच्या पाण्याचे तापमान कमी झालेले आपल्याला आढळून येईल. महासागराच्या किंवा सागराच्या पाण्याच्या तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकामधला पुढचा घटक आहे सीमावर्ती भूमिखंडे. चौथा घटक या ठिकाणी आपण त्याला संबोधतो. मगाशी मी उल्लेख केला की खुल्या महासागरापेक्षा भूवेष्टित समुद्राच्या तापमानावर सीमावर्ती भूमिखंडाचा प्रभाव पडतो. भूवेष्टित समुद्राचे तापमान खुल्या समुद्रापेक्षा जास्त आढळते. विषुववृत्ताजवळ खुल्या महासागराचे सरासरी तापमान 25 अंश ते 27 अंश सेल्सिअस आढळते, तर भूवेष्टित समुद्राचे तापमान त्या ठिकाणी 30 अंश ते 32 अंश सेल्सिअस आढळते. म्हणजे खुल्या महासागराचा आणि भूवेष्टित महासागराच्या संदर्भाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 ते 4 अंश सेल्सिअसचा फरक त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येईल. इराणच्या आखातामध्ये तर तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे, कारण हे आखात उष्ण वाळवंटी प्रदेशाने भूवेष्टित झालेले आहे. याच प्रकारे शीतकटिबंधातील उत्तर समुद्र वर्षभर गोठत नाही, मात्र बाल्टिक समुद्र भूवेष्टित असल्यामुळं हिवाळ्यात त्या ठिकाणी गोठतो. अशा प्रकारे सीमावर्ती भूखंडाचा सुद्धा त्या ठिकाणी पाण्याच्या किंवा महासागराच्या आणि सागराच्या तापमानावर किंवा त्या वितरणावर परिणाम करणारा घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. इतर काही घटक आहेत, पाचवा त्याच्यामध्ये आपण समावेश करता येईल त्यांना.
पाचवा घटक म्हणून त्याला इतर घटक असं आपण संबोधतो. पृथ्वीचे परिभ्रमण, भूमिखंड व पाणी यांचे असमान वितरण, ऋतू परिवर्तन, मेघाच्छादितपणा, चक्रीवात, वादळे इत्यादी सुद्धा महासागरीय जलाच्या पृष्ठभागाच्या तापमानावर प्रभाव टाकत असतात. आणि म्हणून इतर घटकामध्ये यांचा आपण या ठिकाणी समावेश करता येईल. आपण पाहिलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी आणि जमीन हे सारखं नाही, त्याचं वितरण सुद्धा असमान आहे. ऋतू परिवर्तन हे सातत्यानं होत असतात. उन्हाळा हिवाळा हे दोन मुख्य जरी ऋतू असले तरी काही भागामध्ये आपल्या भारतामध्ये 3 ऋतू, पावसाळा हा तिसरा ऋतू आहे. आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आकाशामध्ये मेघाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस त्या ठिकाणी निश्चितच उष्णता कमी मिळते. चक्रीवात, वादळे ह्या घटना ज्यावेळेस घडतात तिथंसुद्धा महासागरीय पाण्याच्या बाबतीमध्ये तापमानामध्ये त्या ठिकाणी काय करतो, फरक पडतो. आणि म्हणून सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत, हे जे घटक आपण पाहिले ते घटक महत्त्वाचे या ठिकाणी म्हणून ओळखले जातात. एकूण 5 घटक आपण पाहिले. त्याच्यामध्ये पहिला घटक पाहिला आपण अक्षांश, दुसरा पाहिला प्रचलित वारे, तिसरा घटक आहे सागरी प्रवाह, चौथा घटक आपण पाहिला सीमावर्ती भूमिखंडे आणि 5वा घटक आहे इतर घटक, जे की सागराच्या तापमानावर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात.